ICDSचे हॉल तिकीट आलेले आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केलेले असेल ते विद्यार्थी हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात। सर्व विद्यार्थ्यांना मेल मेसेज आलेले आहे। तर हॉल तिकीट कशी डाउनलोड करायची या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट चेक करणार आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर सर्वप्रथम तुम्हाला साइटवर यायचं आहे। साइट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर सर्वप्रथम साइटवर या आणि तुम्ही जेव्हा फॉर्म फिल केला होता तेव्हा तुमच्याकडे ID आणि पासवर्ड तुम्हाला मिळालेला आहे। तो ID आणि पासवर्ड टाकून आपल्याला सर्वप्रथम लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन मध्येच आपली हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर सर्वप्रथम ID टाका, पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा। आणि ID पासवर्ड जर शोधायचा असेल तर तुम्ही मेलमध्ये सर्चमध्ये ICDS असे सर्च करा। तुम्हाला ID आणि पासवर्डचा मेल दिसेल, त्यामधून तुम्ही ID टाका, पासवर्ड टाका आणि त्यानंतर लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर बघू शकता पासवर्ड एक्सपायरचा तुम्हाला एरर आलेला आहे। तर नवीन पासवर्ड तुम्हाला सेट करायचा। नवीन पासवर्ड असा सेट करा की तुमच्या लक्षात राहील। तर नवीन पासवर्ड सेट करा, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि चेंज पासवर्डला क्लिक करा। तर आता तुमचा पासवर्ड चेंज झालेला आहे। तर तुम्हाला लॉग इन करताना पासवर्ड हा नवीन जो तुम्ही सेट केलेला आहे तो पासवर्ड यूज करायचा आहे। ओल्डवाला जो मेलमध्ये आलेला पासवर्ड यूज करायचा नाही आहे। ID टाका, ICDS पासून सुरुवात होणारी, त्यानंतर नवीन जो पासवर्ड तुम्ही सेट केलेला आहे तो पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा। लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन तुम्हाला दिसून पडेल। टॉप पोझिशनला सेकंड नंबरचं ऑप्शन बघू शकता ॲडमिट कार्डचं दिलेलं आहे। तर ॲडमिट कार्डला तुम्हाला क्लिक करावं लागेल। ॲडमिट कार्डला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता। तर ॲडमिट कार्डच्या ऑप्शनला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बघू शकता की तुम्हाला इथे जेही पोस्ट होती ते पोस्टचं नाव, कोणत्या तारखेला एक्झाम आहे आणि तिथे बाजूला तुम्हाला ॲरो दिलेला आहे ॲडमिट कार्डचं, तिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल। तिथे क्लिक केल्यानंतर तुमचे ॲडमिट कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या PC मध्ये डाउनलोड होऊन जाणार आणि त्या ॲडमिट कार्डचे तुम्ही प्रिंट काढू शकता। प्रिंट तुम्हाला कलर कॉपी असणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता। यामध्ये तुम्हाला एक्झाम डेट, एक्झाम सेंटर संपूर्ण अपडेट देण्यात आलेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी ICDS यासाठी सुपरवायझर पोस्टसाठी जर फॉर्म फिल केला असेल आणि यामध्ये संपूर्ण महिलांसाठी ह्या जागा निघाल्या होत्या, तर ज्याही महिलांनी यासाठी अर्ज केलेला असेल त्यांनी त्यांची हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावी। एक्झाम कधी आहे, कारण एक्झाम सेंटर थोडं लांब मिळालेलं आहे, त्यामुळे तरी याबद्दल जेही पुढील अपडेट येईल किंवा कोणत्याही विद्यार्थ्याला हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता, त्यावरती तुम्हाला संपूर्ण सोल्युशन दिलं जाईल। ICDS बद्दल जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।